तर काय बोलता मित्रांनो, वेलकम टू द 7th डे ऑफ इन्फिनिटी डेज इन ऑफिस. आणि आज होता रविवार, त्यामुळे घेतली अंडी, पटापट कढईमध्ये फोडली, त्यात टाकला हळद, मीठ, मसाला आणि केलं मिक्स मिक्स मिक्स. या मिश्रणाचं बनवली बुर्जी. बुर्जी आणि ब्रेडसोबत केला नाश्ता. त्यानंतर आर्यनला फोन केला आणि विचारलं, अरे येतोयस का? चल चल. आर्यनला उचलला आणि निघालो कर्जतच्या दिशेने. आज प्लॅन झाला होता कोंढाणा केव्ज पाहण्याचा, या लोकेटेड आहेत कर्जतमध्ये. आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो कर्जतच्या दिशेने. कर्जतमध्ये आलो आणि नेहमीप्रमाणे गुगल मॅपने धोका दिला, त्यामुळे अपेक्षित टायमापेक्षा जास्त टाइम घेऊन आम्ही या कोंढाणा गावात पोहोचलो, जिथून सुरुवात होते कोंढाणा केव्जकडे जाण्याच्या ट्रेकची. इथे गाडी गेली पार्क आणि ट्रेकला सुरुवात केली. अवघ्या 20 मिनिटात ट्रेक करत आम्ही पोहोचलो कोंढाणा केव्जच्या पाशी. इथून आम्हाला केव्ज प्रॉपर दिसत होत्या. त्यानंतर पुढे आलो तर इथे एक सूचना फलक लावला होता, ज्याच्यावरती संपूर्ण माहिती या केव्जची दिली होती. त्यानुसार सुद्धा या केव्ज दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातील असाव्यात. केव्जपाशी आलो की समोरच आपल्याला कमान दिसली, जिचा आकार पिंपळाच्या पानाचा आहे. त्याच्यामध्ये एक स्तूप आहे. त्याच्याच भिंतीवरती आपल्याला सिम्बॉल्स कोरलेले दिसतात, जे ॲक्च्युली धम्म लिपीतील अक्षरे आहेत. लेण्यांच्या वरतून धपाधप पाणी पडत होतं. आज फ्लो थोडा कमी होता, पण एवढ्या पाण्यात सुद्धा भिजण्याचं धाडस आम्ही केलं नाही, कारण एक्स्ट्रा कपडे आम्ही आमच्यासोबत कॅरी केले नव्हते. परंतु या लेण्यांची आता काळानुसार झालेली आहे पडझड. सगळ्या लेण्यांचा योग्य आढावा घेतला, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि निघालो परतीच्या वाटेला. परत येताना आमची सगळी हवा निघाली होती. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.